Okay, write down integral of the type. First is what? Integral 1 upon a plus b sine square x. Second, integral 1 upon a plus b cos square x. आणि थर्ड जे आहे इंटिग्रल 1 अपॉन a sin square x प्लस b cos square x. राईट. सो तुम्ही जर ऑब्झर्व केले व्यवस्थित तिन्ही इंटिग्रलमध्ये आयदर साइन स्क्वेअर एक्सची टर्म आहे किंवा कसली टर्म आहे कॉस स्क्वेअर एक्स. इथे पण काय साइन स्क्वेअर एक्स अँड कॉस स्क्वेअर एक्स. राईट. सो जेव्हा पण या टाईपचे इंटिग्रल भेटतील हाऊ यू विल सॉल्व इट. सो राईट डाऊन एक एक्झाम्पल घेऊयात आपण. राईट द एक्झाम्पल. I is equal to integral 1 upon 1 plus 3 sin square x. इंटिग्रल 1 अपॉन 1 प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स. सो हे कोणत्या टाईपचं आहे? फर्स्ट जो टाईप आपण लिहिला आहे 1 अपॉन 1 प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स. क्लिअर आहे का? सो ए आणि बी काय तुमचे कॉन्स्टंट नंबर्स. राईट. ओके. सो व्हॉट इज द मेथड? सो फर्स्ट स्टेप इज यू हॅव टू डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कशाने डिवाइड करायचं आहे? कॉस स्क्वेअर एक्सने. सो जेव्हा तुम्ही कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करणार what will be integral? Integral will be 1 upon cos square x divided by इथे टर्म काय बनेल 1 upon cos square x plus 3 sin square x upon cos square x dx. राईट. काय केले? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणत्या टर्मने डिवाइड केले? cos square x ने. 1 upon cos square x, what is that? sec square x. 1 by cos square x काय बनलं? sec square x plus 3 sin square x upon cos square x tan square x. क्लिअर आहे इथपर्यंत? आता हे बघा जर इथे आपण tan x इज इक्वल टू से आपला टॉपिक काय चालू आहे? मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. राईट. त्याच्या अंडरच हे सगळे डिफरंट टाईप्स आहेत. इथे जर आपण tan x इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट केलं, आपण जर tan x ला जर टी सबस्टिट्यूट केलं तर काय होणार? sec square x dx will be equal to what? dt. म्हणजे न्यूमरेटरची टर्म डायरेक्टली काय बनणार आहे? dt. राईट. आता tan x इथे t टाकू शकतो. sec square x चं कन्वर्जन कसं करणार tan square x मध्ये? आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. काय आयडेंटिटी आहे? 1 प्लस tan square x इज इक्वल टू काय असतं? sec square x. करेक्ट आहे का? हे बघा न्यूमरेटरची टर्म आपण ॲज इट इज ठेवली sec square x. हा जो sec square x आहे याच्या जागी काय लिहिणार आपण? 1 प्लस tan square x and this term is 3 tan square x dx. right? So integral becomes I will be equal to काय बनला आता? sec square x dx divided by sec square x dx divided by काय लिहिलं? डिनॉमिनेटरला टर्म काय? 1 प्लस 4 tan square x. करेक्ट आहे का? tan square x प्लस 3 tan square x किती होणार? 4 tan square x. सो 1 प्लस 4 tan square x. नाव यू कॅन सबस्टिट्यूट. आता काय सबस्टिट्यूशन यूज करणार? tan x इज इक्वल टू t sec square x dx will be equal to what? dt. राईट. सो इंटिग्रल बिकम्स काय होईल? इंटिग्रल विल बी हे बघा sec square x dx याला काय लिहिलं? dt डिवायडेड बाय 1 प्लस 4t स्क्वेअर. हे आपण सॉल्व केले. हे बघा लास्ट लेक्चरला आपण असं सॉल्व केले 1 अपॉन 1 प्लस 4 x स्क्वेअर dx. इन्स्टेड ऑफ व्हेरिएबल x व्हेरिएबल काय इथे t. राईट. सो दोन्ही टर्मचं तुम्हाला काय पाहिजे? स्क्वेअर. करेक्ट आहे का? 1 अपॉन 1 स्क्वेअर प्लस 2t स्क्वेअर. काय कोणता फॉर्म आहे? 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. फॉर्म्युला काय होता? 1 बाय ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. राईट. सो 1 बाय ए, व्हॉट इज ए?
1 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए लिहायचं आहे. एक्सच्या जागी काय लिहिणार 2t अपॉन ए प्लस सी. व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ टी हियर 2. सो 2 ने काय करावं लागेल 2 ने काय करावं लागेल डिवाइड. क्लियर आहे. सो दिस विल बी व्हॉट 1 अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ 2t प्लस सी 1 by 2 tan inverse of 2 into what is t? T is what? Tan x plus c. So this is your answer, right? So out of these three form, हे तिन्ही जरी फॉर्म आले तर मेथड तुम्ही फॉलो करणार आहात, राईट. काय मेथड आहे की आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड केलं cos स्क्वेअर एक्सने, राईट. सो कंप्लीट जे इंटिग्रल आहे सेक आणि टॅनमध्ये कन्वर्ट झालं, राईट. न्यूमरेटरचा सेक्स स्क्वेअर एक्स ॲज इट इज ठेवायचं आहे आणि डिनॉमिनेटरला कसल्या टर्म्स यायला पाहिजे तुमच्या टॅन एक्सच्या. सो हा जो सेक्स स्क्वेअर एक्स आहे सेक्स स्क्वेअर एक्सच्या जागी काय लिहिलं 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. सो ही टर्म काय बनली 1 प्लस यांची ॲडिशन किती झाली 4 टॅन स्क्वेअर एक्स. सो इथे सबस्टिट्यूट केलं टॅन एक्स इज इक्वल टू टी. सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स तुमचं काय बनलं डी टी. सो इंटिग्रल आलं डी टी अपॉन 1 प्लस 4t स्क्वेअर. दोन्ही टर्मचे आपण काय लिहिले परफेक्ट स्क्वेअर. सर काय लिहायला इथे मायनस असलं तरी चालेल, प्लस मायनस काही असू द्या, स्टील यू कॅन सॉल्व. झाले.
झाले. Right, so whenever you will get sin square x or cos square x term, you will use this method. So type लक्षात होऊ द्या. Next लिहा second. Right, so सोबत सॉल्व करूयात. राइट डाउन. नेक्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रल 1/4 + 3 cos square x, 4 + 3 cos square x, integral 1/4 + 3 cos square x. So let us divide numerator and denominator with cos square x. Right, करा, divide करा. Divide numerator and denominator by cos square x. तुम्ही sin square x ने जरी डिवाइड केलं तरी काय होणार नाही, सेम बनेल. हे बघा, sin square x ने डिवाइड केलं, जसं इथे तुम्ही sin square x ने डिवाइड केलं तर इथे काय बनेल, 1/sin square x म्हणजे काय बनणार, cosec square x. राईट, इथे काय बनणार, cosec square x आणि इथे काय बनणार 3. त्या cosec square x ला कॉटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो तुम्ही sin square x ने जरी डिवाइड केलं तरी एक्झाम्पल सॉल्व होणार आहे. सो लेट अस डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर विथ cos square x. सो इंटिग्रल विल बिकम व्हॉट, डायरेक्टली लिहूयात आता 1/cos square x sec square x, 4/cos square x 4 sec square x plus 3 cos square x upon cos square x. It will be 3. राइट. सो नेक्स्ट टर्म काय की जो डिनॉमिनेटरला sec square x ची टर्म असेल त्याला काय लिहिणार तुम्ही, 1 + tan square x. सो न्यूमरेटर ॲज इट इज, जो डिनॉमिनेटर आहे त्याच्यात जी sec square x ची टर्म आहे त्याला काय लिहायचं आहे, 1 + tan square x. यू रिप्लेस sec square x विथ दिस प्लस 3 करा, 4 ने मल्टिप्लाय करा आणि परत tan x = काय सबस्टिट्यूट करणार, t. सो दिस विल बी sec square x अपॉन 4 × 1, 4 + 4 × tan square x प्लस 3. Right, so integral becomes I is equal to numerator as it is, डिनॉमिनेटरला काय भेटेल सांगा, 4 + 3 हे झालं 7. सो डिनॉमिनेटरला तुम्हाला टर्म भेटते 4 tan square x plus 7. राइट, अगेन substitution will be what, tan x = t. Put tan x = t, so sec square x dx will be equal to dt. So integral becomes sec square x dx, it is equal to dt divided by काय भेटले, 4t² + 7. परत या दोन्ही टर्मला काय लिहिणार आपण, परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिणार. 1/4t² ला काय लिहिणार, 2t². व्हॉट अबाउट 7, √7² इंटू dt. परत सेम फॉर्म भेटला, 1/x² + a².
सो इट इज इक्वल टू 1 बाय ए. हे बघा फॉर्म्युला आपला काय 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए असा फॉर्म्युला होता, राईट. सो 1 बाय व्हॉट इज ए हियर, √7 टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए 2t अपॉन √7 प्लस सी. व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ टी, 2. सो 2 ने काय करावं लागेल इथे डिवाइड. सो युअर फायनल आन्सर इज 1 अपॉन 2√7. राइट. Instead of t you can substitute tan x upon √7 plus c. This is your answer. Next लिया integral 1 upon third one upon cos 2x plus 3 sin square x plus 3 sin square x. सी आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स अशा टर्म्स हव्यात. सो इन्स्टेड ऑफ कॉस 2x, कॉस 2x चा फॉर्म्युला आपण यूज करूयात कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. राइट. कॉस 2x चा फॉर्म्युला काय कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. दिस टर्म ॲज इट इज. So now integral becomes what, 1 upon काय टर्म बनणार सांगा, cos square x प्लस 2 sin square x. सो हा जो थर्ड टाइप लिहिला आहे या थर्ड टाइपमध्ये एक्झाम्पल बनले. हाँ सेम मेथड विल रिमेन सेम, राइट. सो आफ्टर दिस यू हैव टू डिवाइड न्यूमरेटर एंड डिनॉमिनेटर विथ cos स्क्वेअर एक्स आणि जो डिनॉमिनेटरचा सेक स्क्वेअर एक्स असेल तो रिप्लेस करायचा आहे तुम्हाला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. क्लिअर आहे काय मेथड, बाकी ॲज इट इज स्टेप्स आहेत. सो यू हॅव टू डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर एक्स. इथे साइन स्क्वेअर एक्सने जरी डिवाइड केलं तुम्ही एखादं एक्झाम्पल सॉल्व करून बघा तरी सॉल्व होईल. काय कन्वर्ट करा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करा. हाँ 2 tan स्क्वेअर एक्स प्लस 1. So 1 upon cos square x, it will be sec square x divided by cos square x upon cos square x 1 plus 2 sin square x upon cos square x 2 tan square x dx. Right? Again substitution will remain same, tan x is equal to t. So after this substitution will be tan x is equal to t, sec square x dx will be equal to dt. So integral becomes sec square x dx. याला लिहिलं तुम्ही dt आणि डिनॉमिनेटरला काय होणार 1 प्लस 2t स्क्वेअर. राईट. सो दोन्ही आपण परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू. आता 2t स्क्वेअर आहे याला काय लिहावं लागेल, हां √2 इंटू टी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर dt.
1 upon x square plus a square. Write the integral. So integral will be 1 by a tan inverse of x by a. And what is coefficient of t? Root 2. So root 2 ने काय करावं लागेल? Divide. So final answer is 1 upon root 2 tan inverse of root 2 t. What is t? Tan x. झाले. नेक्स्ट फोर्थ घ्या. इंटिग्रल साइन एक्स अपॉन साइन 3x. राइट. नेक्स्ट लिया इंटीग्रल साइन एक्स अपॉन साइन 3x. साइन एक्स अपॉन साइन 3x. साइन 3x चा फॉर्म्युला माहिती आहे, यूज करा. काय साइन 3x चा फॉर्म्युला सांगा. व्हॉट इज साइन 3x इज इक्वल टू 3 साइन x मायनस 4 साइन क्यूब एक्स. करेक्ट. 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स. आता आपल्याला साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर एक्सच्या टर्म डिनॉमिनेटरला पाहिजे. कॅन यू डिवाइड हिअर विथ साइन एक्स. आपण इथे साइन एक्सने डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय साइन एक्स. पहिले साइन एक्सने डिवाइड करायचे, नंतर आपली प्रोसिजर फॉलो करायची. सो साइन एक्सने का डिवाइड करतोय, कारण सी आपला मेन टाईप काय की आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये एक तर साइन स्क्वेअर एक्स किंवा कॉस स्क्वेअर एक्स पाहिजे. स्क्वेअरच्या टर्म पाहिजे, क्यूबच्या टर्म नाही. सो इथून साइन एक्सने जर तुम्ही डिवाइड केलं तर हे काय होणार, 1 अपॉन 3 साइन एक्स अपॉन साइन एक्स किती झालं 3 आणि 4 साइन क्यूब एक्स अपॉन साइन एक्स काय होणार. आले का. आता साइन स्क्वेअर एक्सची टर्म आली. इथून आपली प्रोसिजर फॉलो करा की डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर विथ कॉस स्क्वेअर एक्स. Divide numerator and denominator by cos square x. Right, so integral will be 1 by cos square x, it will be sec square x, 3 upon cos square x, 3 sec square x minus 4 sin square x upon cos square x.
4 tan स्क्वेअर एक्स. आता हा जो tan x आहे हा tan x रिप्लेस करायचा आहे. हा sec स्क्वेअर एक्स आहे, हा रिप्लेस करायचा आहे. कशाने रिप्लेस करणार? 1 प्लस tan स्क्वेअर एक्सने. राईट. फक्त डिनॉमिनेटरचा sec स्क्वेअर एक्स रिप्लेस करायचा आहे, न्यूमरेटरचा करायचा नाही, अदरवाईज मग ते सबस्टिट्यूशन बनणार नाही. minus 4 tan square x minus 4 tan square x. So this will be sec square x upon 3 into 1 किती झालं? 3. आणि इथे टर्म काय बनणार? 3 tan square x minus 4 tan square x. हा राईट. सो इट विल बी 3 minus tan square x. राइट. 3 ने मल्टीप्लाई करा, 3 tan square x minus 4 tan square x. It will be minus tan square x. Again substitution what? Tan x is equal to t. So tan x will be equal to t, sec square x dx will be equal to dt. राइट. सबस्टिट्यूशन कंपल्सरी लिहायचं आहे, तरच त्याला मीनिंग आहे काही. So sec square x dx it becomes dt 3 minus t square. Which form is this? कोणता फॉर्म आहे सांगा? 1 upon काय फॉर्म भेटेल? हां, a square minus x square. What is the formula? 1 by 2a log a plus x upon, करेक्ट आहे का? a plus x upon a minus x. Right, so you have to use this formula. So हे इंटिग्रल काय होणार? dt अपॉन 3 ला काय लिहिणार तुम्ही? √3 स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर. राईट. आता अप्लाय करू शकतो. 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. सो 1 अपॉन 2a, हां 2√3 लॉग a प्लस x लिहायचे upon a minus x plus c, and then you can replace t with tan x. Right. फॉर्म्युला साइडला लिहून घ्या. 1 इंटिग्रल 1 upon a square minus x square 1 by 2a log a plus x upon a minus x. So this is a square. a ची व्हॅल्यू किती झाली? √3. 1 upon 2a log a plus x upon a minus x. झाले का? नेक्स्ट लिया. नेक्स्ट टाइप, राइट डाउन integral of the type लिया सोबत लिया. इंटिग्रल ऑफ द टाइप फर्स्ट 1 upon a plus b sin x dx और इंटिग्रल 1 upon माइनस पण झालेली ते a प्लस माइनस b cos x और इंटीग्रल 1 upon a sin x प्लस माइनस b cos x dx
और इंटीग्रल 1 अपॉन a sin x प्लस माइनस b cos x प्लस माइनस c dx. सो आउट ऑफ दिस 4 एखादा जरी टाईप आला, आधीचा टाईप काय होता, साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्सचा टर्म होता. हां, तुम्हाला डिफरन्स लगेच लक्षात येईल. सो जेव्हा पण साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स त्याची डिफरंट मेथड आहे, आणि इथे सिम्पली साइन एक्स आणि कॉस एक्सच्या टर्म डिनॉमिनेटरला आल्या तर काय करणार. कन्फ्युजन करायचं नाही. याच्या आधीचा आपण एक टाईप घेतला आहे, तुम्हाला जर आठवत असेल, आपण एक टाईप या टाईपचं काही इंटिग्रल सॉल्व केलं. 3 sin x प्लस 4 cos x अपॉन 2 sin x मायनस 3 cos x. हे कसं सॉल्व करणार सांगा. घेतले का असे एक्झाम्पल. हां, कसं सॉल्व करणार. हां, इथे आपण एक फॉर्म यूज केला होता, दॅट यू हॅव टू राईट न्यूमरेटर ॲज व्हॉट. न्यूमरेटरला a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, राईट. सो टाईप व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. हां, लास्ट पेजला सगळे एक एक टाईप लिहून ठेवा, त्यांची मेथड एक एक स्टेप जरी लिहिली तरी तुम्हाला लक्षात येईल, राईट. हे एक्झाम्पल आलं तर स्टार्ट तुमचा हा आहे. कन्फ्युजन करायचं, ही मेथड इकडे नाही यूज करायची जी आपण बघणार आहोत पुढे. हां हां, इथे फक्त न्यूमरेटर, सगळ्यांचे न्यूमरेटर काय 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये साइन आणि कॉसच्या टर्म आहेत. हां, सो कन्फ्युजन करू नका टाईप्समध्ये. टाईप व्यवस्थित आयडेंटिफाय करायचे. ओके, लिहिलंय का हे. आता लक्षात आहे हे सॉल्व कसं करणार. सो फॉर ऑल दिस टाईप, जेवढे पण टाईप्स आपण लास्ट स्लाईडमध्ये लिहिले, सगळीकडे तुम्हाला सबस्टिट्यूशन यूज करायचं आहे. सबस्टिट्यूशन काय यूज करणार, tan x/2 इज इक्वल टू टी. काय यूज करायचं आहे, tan x/2 इज इक्वल टू टी. चारही टाईपमध्ये, राईट. हे बघा, जे इंटिग्रल्स आहेत, इंटिग्रलमध्ये काय काय टर्म येणार आहे, साइन एक्स आणि डी एक्स. इकडे काय टर्म आहे, कॉस एक्स डी एक्स. आणि हे जर इंटिग्रल ऑब्झर्व केलं तर इथे दोन्ही टर्म आहे, साइन एक्स कॉस एक्स आणि डी एक्स. सो या 3 व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट कराव्या लागतील. इंटिग्रल फाइंड आउट करण्यासाठी जे आपण सबस्टिट्यूशन यूज करणार आहोत, सबस्टिट्यूशन काय यूज करणार आहोत, tan x/2 इज इक्वल टू टी. फ्रॉम दिस सबस्टिट्यूशन आपल्याला कसल्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत, साइन एक्स कॉस एक्स आणि डी एक्स. क्लिअर आहे का. या 3 व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करणार आहोत. लक्ष द्या, tan x/2 इज इक्वल टू टी लिहिलं. लेट अस डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा काय येणार याचा डेरिव्हेटिव्ह, tan x/2 चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार सांगा. हां, सांगा sec स्क्वेअर x/2 इंटू 1/2 dx विल बी इक्वल टू वॉट, dt. आपल्याला 3 टर्म फाइंड आउट करायचे, dx sin x cos x, राईट. लेट अस राईट dx फ्रॉम दिस. सांगा dx इज इक्वल टू काय लिहिणार, हा 2 इकडे मल्टिप्लाय होणार, 2 dt अपॉन काय होणार, sec square x/2. सो देअरफॉर dx इज इक्वल टू 2 dt अपॉन, instead of sec square x/2 can we write 1 plus tan square x/2, sec square theta 1 plus tan square theta. So dx will be equal to काय बनेल, 2 dt अपॉन 1 प्लस काय बनेल, 1 प्लस व्हॉट इज tan x/2, tan x/2 काय t, मग tan स्क्वेअर x/2 काय बनेल, t स्क्वेअर. क्लिअर आहे का. हे तुम्हाला लर्न करायचं आहे.
कारण MCQला एवढा वेळ नसेल की तुम्ही tan x/2 लिहिलं, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिला, मग dx, राईट. सो जेव्हा पण आउट ऑफ 4 फॉर्म येतील, तुम्ही dx टर्म कशाने रिप्लेस करणार? dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. क्लिअर आहे काय? हां. नेक्स्ट पुढे आता काय फाइंड आउट करायचं आहे? साइन एक्स फाइंड आउट करायचं आहे, राईट. लेट अस फाइंड आउट साइन एक्स आणि नंतर कॉस एक्सची टर्म फाइंड आउट करूयात. वी नो दॅट साइन 2x किंवा साइन 2 थीटा, साइन 2x चा फॉर्म्युला काय? इन टर्म्स ऑफ टॅन. आपण सबस्टिट्यूशन काय यूज केले? टॅन यूज केले. सो टॅन 2x चा फॉर्म्युला काय? इन टर्म्स ऑफ टॅन 2 टॅन एक्स अपॉन, राईट, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. सो व्हॉट अबाउट साइन एक्स? आपल्याला साइन एक्स फाइंड आउट करायचं आहे. इथे 2x अँगल, 2x अँगल काय झाला? हाफ. राईट साईडला काय? फक्त टॅन एक्स टॅन स्क्वेअर एक्स, अँगल काय झाला? हाफ. मग साइन एक्सला काय लिहिणार? 2 टॅन x/2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर x/2. So with this substitution you will replace sin x with 2t upon 1 plus t square. So जिथे sin x आहे, sin x च्या जागी काय लिहिणार? 2t upon 1 plus t square. क्लिअर आहे? नेक्स्ट सिमिलरली लेट अस फाइंड आउट. हां, सो दिस इज फॉर dx, दिस इज फॉर sin x, and let us write now for cos x. So we know cos 2x is equal to, काय फॉर्म्युला आहे? 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. सो अगेन अँगल इथे 2x आहे, 2x चा काय झालं? हाफ, x. सो व्हॉट अबाउट cos x? cos x विल बी 1 मायनस टॅन स्क्वेअर x/2, अँगल हाफ करावं लागेल, डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर x/2. सो देअरफॉर यू विल रिप्लेस cos x विथ 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो हे तर फक्त सबस्टिट्यूशन झाले. पुढे आपण एक्झाम्पल विथ एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल पुढे कसं सॉल्व आहे, राईट. सो वेन एव्हर यू विल गेट, हे जे 4 फॉर्म आहे, 4 पैकी कोणताही फॉर्म असेल, dxच्या जागी काय लिहिणार आहोत आपण? dxच्या जागी काय लिहिणार? 2dt. पहिले ते लिहावं लागेल. tan x/2 इज इक्वल टू टी. बोर्डला आलं ते दाखवावं लागेल की dx कसा कॅल्क्युलेट झाला, साइन एक्स कसा आला, कॉस एक्स कसा आला. बाकी MCQला आलं तर तुम्हाला हे लर्न करायचं आहे, राईट, की dx डायरेक्टली कशाने रिप्लेस करणार? 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. कॉस साइन एक्स कशाने रिप्लेस करणार? 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि कॉस एक्स कशाने रिप्लेस करणार? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. नंतर ते पुढे सिम्प्लिफाय करून जे आपण 3 फॉर्म लिहिलेत, एका फॉर्ममध्ये ते रिड्यूस होईल. चल लिहा, एवढा पार्ट लिहा. आपण एक एक्झाम्पल घेऊया. tan x/2 इज इक्वल टू टी, हे सबस्टिट्यूशन आहे.
झाले लिहून हे? राइट, एक्झाम्पल बघा, राईट डाऊन फर्स्ट एक्झाम्पल. I is equal to integral 1 upon 3 plus 2 sin x into dx. Write down integral 1 upon 3 plus 2 sin x dx. राईट, सो आपण जे फॉर्म लिहिले त्या फॉर्ममधलं एक्झाम्पल आहे. सो फॉर दिस व्हॉट विल बी सबस्टिट्यूशन इज सबस्टिट्यूशन. हा पार्ट तुम्हाला बोर्डला इथे परत रिपीट करायचा आहे. आपण डायरेक्टली लिहूयात, ठीक आहे ना. हां, काय सांगतोय, हे जर बोर्डला आलं तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल. राईट, आता हे आहे ऑलरेडी. आपण डी एक्स कशाने रिप्लेस करणार, 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअरने. आणि हा साइन एक्स कशाने रिप्लेस करणार, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. सो लेट अस सबस्टिट्यूट दिस. इंटिग्रल 1 अपॉन 3 प्लस 2 इंटू साइन एक्सच्या जागी काय लिहिणार आहोत आपण, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू व्हॉट अबाउट डी एक्स, 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. राईट, सो केअरफुली आता सिम्प्लिफाय करायचं आहे. हे क्रॉस मल्टिप्लाय होईल, करेक्ट आहे का. एक बघून घ्या एक्झाम्पल, नंतर तुम्ही सॉल्व करा. एक व्यवस्थित बघून घ्या. इथे सिम्प्लिफिकेशन, इथे 3 अपॉन 1 आहे. राईट, सो बेसिकली हे एक्झाम्पल काय आहे, 1 अपॉन 3 अपॉन 1 प्लस 2 इंटू 2t किती होणार, 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ही स्टेप तुम्ही नाही लिहिली तरी चालेल. हां, हे फर्स्ट एक्झाम्पल म्हणून आपण लिहितोय. क्रॉस मल्टिप्लाय करूयात. हे बघा, 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर होणार आहे. राईट, 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर किती होणार, 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t इंटू 1 4t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. ही 1 प्लस टी स्क्वेअरची टर्म वर जाईल. सो बेटर आपण एका एक्झाम्पलला लिहूयात. सो एक्झाम्पल शॉर्ट होणार आहे. हां, आपण सगळ्या स्टेप लिहिले तर ते लेंदी बनेल, हे लक्षात घ्या. इंटू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. राईट, सो इंटिग्रल बिकम 1 प्लस टी स्क्वेअरची टर्म वरती येणार, 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन, याला प्रॉपरली लिहूयात, 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 इंटू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो विच टर्म विल गेट कॅन्सल, 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर. सो इंटिग्रल बिकम्स, इंटिग्रल कशात रिड्यूस होईल बघा, I will be equal to कॉन्स्टंट टर्म तुम्ही बाहेर लिहू शकता. 2 मी आउटसाइडला लिहितोय. हां, 2dt ची टर्म आहे. सो 2 जर मी आउटसाइडला लिहिलं, सो हे काय बनणार, 1 अपॉन 3t स्क्वेअर प्लस, हे बघा, हा 2 मी फक्त आउटसाइडला लिहिला आहे, 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 इंटू वॉट, dt. हे एक्झाम्पल लास्ट स्टेला आपण सॉल्व केले. करेक्ट आहे का, केले का सॉल्व. हां, सो हे सॉल्व करायची काय मेथड आहे सांगा, चेक करा नोटबुक, कसं सॉल्व करणार आहे. नाही, फर्स्ट स्टेप काय करावी लागेल, फर्स्ट स्टेप काय होती,
नाही डायरेक्ट नाही यूज करायचा हाफ. इथे टी स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 3. ती मेथड डायरेक्टली कधी यूज करायची जेव्हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल तेव्हा तुम्ही 1/2 ने स्टार्ट करू शकता. इथे पहिले 3 कॉमन काढावं लागेल. 3 जर कॉमन काढले तर काय उरणार टी स्क्वेअर प्लस 4t/3 प्लस 1 इंटू डी टी. क्लिअर आहे का. 3 इथून आउटसाईडला काढले तर काय उरलं टी स्क्वेअर 4t/3 आणि 3/3 किती झालं 1. आता इथे तुम्ही डायरेक्टली मेथड यूज करू शकता. मेथड काय तुमची 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी. व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ टी हिअर 4/3. याचा काय करणार तुम्ही स्क्वेअर. जी पण टर्म येईल ती एकदा ॲड करायची एकदा काय करायची सबट्रॅक्ट. सो हे किती झालं 2 2 जार 4. 2/3 उरेल इथे 2/3 चा स्क्वेअर. सो 4/9 एकदा ॲड करा एकदा काय करा सबट्रॅक्ट. सो इंटिग्रल बिकम्स सी 2/3 ॲज इट इज इंटिग्रल 1/t स्क्वेअर प्लस 4t/3 प्लस 4/9. एकदा टर्म ॲड केली प्लस 1 मायनस 4/9 इंटू वॉट डी टी. सो या ज्या 3 टर्म्स आहे यांना परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि ही जी टर्म आहे यांना परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिणार आपण. सो दिस इज 2/3 1 सांगा काय लिहिणार कसला स्क्वेअर आहे टी स्क्वेअर कसला स्क्वेअर आहे टीचा आणि 4/9 कसला स्क्वेअर आहे 2/3चा. मिडलला काय प्लस साईन प्लस. व्हॉट इज 1 मायनस 4/9 हां किती येणार आहे 9 मायनस 4 5/9. 5/9ला कसं लिहिणार परफेक्ट स्क्वेअरमध्ये √5/3 स्क्वेअर. सो प्लस √5/3 स्क्वेअर इंटू वॉट डी टी. कोणता फॉर्म आहे 1/x² प्लस a². राईट. सो व्हॉट विल बी इंटिग्रल 2/3 1/a लिहायचं आहे 1/a tan inverse of x/a. tan inverse of x/a instead of x काय लिहिणार अपॉन √5/3 प्लस c. हा 3 आणि हा 3 काय होणार कॅन्सल. राईट. सो आन्सर काय बनणार 2/√5 tan इनवर्स टीच्या जागी काय टाकणार tan x/2. tan x/2 प्लस 2/√3 अपॉन √5/3 प्लस c. कळाली का मेथड. राईट. सो सबस्टिट्यूशन व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सबस्टिट्यूशन टाकून सिम्प्लिफाय करायचे पहिले. राईट. इथे आपण dx रिप्लेस केला sin x रिप्लेस केला क्रॉस मल्टिप्लाय झालं आणि हे इंटिग्रल आलं. हे इंटिग्रल माहिती आहे तुम्हाला कसं सॉल्व करायचं. सो मेथड व्यवस्थित लक्षात ठेवा. हे 3 मार्क्सचे एक्झाम्पल आहेत सगळे. हे आपण एक एक स्टेप लिहिले इथे 3/1 लिहिलं. हे तुम्ही डायरेक्टली करू शकतात. नंतर हे डिनॉमिनेटरला हे खाली टाकले. सो हे 2-3 स्टेप तर डायरेक्टली निघूनच जातील. इथे पण आपण हे पण लिहिताना तुम्ही हे नाही लिहित बसणार sin 2x. इथे डायरेक्ट जरी लिहिले तरी चालेल तुम्ही.
झाले. नेक्स्ट लिहा इंटिग्रल 1/4 - 5 cos x. इंटिग्रल 1/4 - 5 cos x dx. करा, ट्राय करा, नंतर मी पण सॉल्व करतोय. झालं कधी dx आणि cos x रिप्लेस करायचे. Right, so let us see the next. Integral 1/4 - 5 cos x dx. So this is the given integral. So we will use tan x by 2 is equal to t. So what about dx? 2 dt upon 1 plus t square, and cos x will be 1 minus t square upon 1 plus t square. So let us substitute this. So integral becomes 1/4 - 5 into cos x (1 minus t square upon 1 plus t square), and what about dx? 2 dt upon 1 plus t square. Right, so this is equal to, how you will simplify this, 4 into 1 plus t square करायचे, right? 1/4 into 1 plus t square, it will be 4 plus 4t square minus 5 into this. So 5 into 1 किती होणार? 5. टर्म will be -5. 5 into t square, ही टर्म काय बनणार आहे? -5t square. आणि बाहेर काय? मायनसचं साईन. सो मायनस मायनस काय बनेल? प्लस. पुढची टर्म काय बनणार? डिवायडेड बाय 1 plus t square. क्लिअर आहे काय? हे बघा, हे सबस्टिट्यूशन केलं. 4 into 1 plus t square काय बनलं? 4 into 1 4, 4 into t square 4t square, -5 into this. So -5 minus minus plus 5t square divided by 1 plus t square. करा, 1 plus t square 1 plus t square कॅन्सल होणार आणि परफेक्ट स्क्वेअरची मेथड यूज करा. So 5t square plus 4t square, it will be 9t square and 4 minus 5. So 1 plus t square, 1 plus t square, it will get cancelled. So integral reduces to 2, you can write outside, 1/9t square minus 1. Right? So tan x by 2. ठीक है, सब्स्टिट्यूशन है ना. हाँ, फॉर्म काय भेटला? 1/x² minus a². 1/2 आहे log 2/3 बाहेर काढलं. 2/3 into a ची व्हॅल्यू 1/3 tan इनवर्स ऑफ. नाही, 3 बाहेर का काढलं? हां, डिवाइड केलं असणार ना. हां हां, 1/√3 into tan इनवर्स ऑफ √3 tan x. टॅन इनवर्स नाही रे, फॉर्म्युला कोणता फॉर्म आहे? आउट ऑफ 3 फॉर्म कोणता फॉर्म आहे? हां, इंटिग्रल
1/x² मायनस a² dx. काय फॉर्म्युला याचा? 1/2a log x मायनस a अपॉन x प्लस a. व्यवस्थित यूज करा फॉर्म्युला. दिस इज युअर a. ही a ची टर्म आहे आणि ही कसली टर्म आहे? x ची. x² मायनस a². सो 2 ॲज इट इज आणि इथे फॉर्म्युला यूज करत 1/2a 1/2a log x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. व्हॉट इज कोएफिशिएंट ऑफ t? 3 ने डिवाइड करा. So 2 will get cancelled and answer will be 1/3 log 3. What is t? Tan x by 2 minus 1 upon 3 tan x by 2 plus 1. सर मला रोज 3/2 आलो होते ते बरोबर नाही. नाही ते कसं तू टॅन इनवर्स यूज केलं होतं. टॅन इनवर्स नाही. नाही करेक्ट आहे ना. आता 1 तू काय आलं 3 बाहेर काढलं का? 3 ने बाहेर काढावं इथे 9 करावं लागेल बाहेर. 3 ने बाहेर येणार 9 जर बाहेर काढलं तर ही टर्म काय बनणार मग? t² मायनस 1/9. ते 1/9ला 1/3 लिहावं लागेल. सेमच येईल आन्सर. आन्सर डिफरंट नाही येणार. नेक्स्ट पुढचं लिहा. इंटिग्रल 1/2 प्लस cos x मायनस sin x. 1/2 प्लस cos x मायनस sin x dx. करा dx sin x cos x रिप्लेस करा ज्या टर्म्स आहेत त्याच्याने. So we are going to use tan x by 2 is equal to t. So dx will be 2 dt upon 1 plus t square. Sin x will be 2t upon 1 plus t square. And cos x will be 1 minus t square upon 1 plus t square. These are the substitutions. Let us use this.
राईट. हे बघा एकदा बघून घे. असं एक्झाम्पल आलं आता राईट. आफ्टर सबस्टिट्यूशन हे एक्झाम्पल बनले. हाऊ यू विल सिम्प्लिफाय दिस 1 अपॉन. लक्ष द्या इथे कम्प्लीट एक एलसीएम घ्यायचं आहे. इथे किती आहे 1 + t². इथे किती आहे 1 + t². इथे किती आहे 1. सो आपण जो एलसीएम कन्सिडर करणार आहोत, एलसीएम काय येणार 1 + t². आता 2चं डिनॉमिनेटर किती 1. याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 1 + t² ने. सो टर्म काय बनेल 2 इन ब्रॅकेट 1 + t². इथे ऑलरेडी 1 + t² आहे. सो ही टर्म आपण ॲज इट इज लिहिणार प्लस 1 - t². इथे पण ऑलरेडी 1 + t² आहे. सो ही पण टर्म आपण काय लिहिणार ॲज इट इज. क्लिअर आहे का. काय घेतलं एलसीएम. हां एलसीएम याच पद्धतीने घ्या. 1 + t² तुमचा एलसीएम झाला. 2 × 1 + t² आलं. ही टर्म ॲज इट इज, ही टर्म ॲज इट इज. सो हा 1 + t² वरती जाणार. सो आता एक्झाम्पल काय बनेल 1 + t² डिवायडेड बाय 2 ने मल्टिप्लाय करा. किती होणार 2 + 2t² प्लस 1 - t² - 2t इंटू वॉट 2 dt अपॉन 1 + t². सो 1 + t² काय झालं कॅन्सल. सो इंटिग्रल रिड्युसेस टू वॉट हा 2 आपण आउटसाईडला लिहूयात. 2 इंटिग्रल dt अपॉन राईट. हा 2 बाहेर लिहिला इंटिग्रलच्या. सो 2t² - t². किती झालं आहे t². पुढे टीची टर्म काय आहे -2t आणि कॉन्स्टंट किती आहे +3. t² चा कोएफिशियंट 1 आहे. सो टू मेक हे क्लिअर आहे का हा पार्ट. हां इथे 2 ने मल्टिप्लाय केले. ही टर्म ॲज इट इज लिहिली -2t. सो 1 + t² 1 + t² कॅन्सल झालं. 2 आउटसाईडला लिहिलं आहे आणि इथे आता काय उरलं आहे t² -2t + 3. सो t² चा कोएफिशियंट किती आहे 1. सो डायरेक्टली मेथड काय यूज करणार 1/2 इंटू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ t ब्रॅकेट स्क्वेअर. किती येणार ते 1. सो 1 एकदा ॲड करा, एकदा सबट्रॅक्ट करा. अँड राईट दिस इन परफेक्ट स्क्वेअर फॉर्म. यांना परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहा. सो हा कसला स्क्वेअर आहे हां dt अपॉन हा कसला स्क्वेअर आहे t-1 प्लस 3 - 1 किती आहे 2. 2 ला काय लिहिणार √2². सो फॉर्म काय भेटला 1/x² + a² चा फॉर्म भेटलाय राईट. फॉर्म काय भेटला 1/x² + a². 1/tan 1x/a.
राईट. सो इंटिग्रल काय लिहिले तुम्ही 1/a tan इनवर्स x/a प्लस c आणि नंतर t कशाने रिप्लेस करणार tan x/2. यू हॅव टू रिप्लेस t विथ tan x/2. राईट. बाकी इथे तुम्ही हे √2 लिहू शकता. राईट. सो आज आपण दोन फॉर्म बघितले. फर्स्ट काय होता, हां दीज आर दी फॉर्म. इथे डिनॉमिनेटरला sin² cos² एक्सच्या टर्म होतात. राईट. सो जेव्हा पण हा फॉर्म भेटेल आपली मेथड काय, यू विल डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर विथ cos² x. राईट. आणि जो डिनॉमिनेटरचा sec² x येणार आहे त्याला रिप्लेस करायचं आहे 1 + tan² x ने. राईट. सो हे तुमचं एक्झाम्पल बनलं. हे एक्झाम्पल सॉल्व कसं करणार, बाय पुटिंग tan x = t. सो sec² x dx तुमचं dt बनेल आणि एखादा फॉर्म बनेल. सो हा एक फॉर्म होता. आणि सेकंड हे बघा, याच्यात या टाईपचे काही व्हेरिएशन्स वगैरे लक्षात यायला पाहिजे. हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे की हे पण एक्झाम्पल त्या टाईपचे हे दिसत नाही तसं, पण नंतर हे त्याच मेथड त्याच टाईपमध्ये काय झालं, रिड्यूस झाले. हां, डिनॉमिनेटरला sin² किंवा cos² x ची टर्म आहे. जसं याच्या आधीचं पण एक्झाम्पल होतं, जसं cos2x ची टर्म आली. cos2x चा हा फॉर्म्युला माहिती आहे cos² sin² मध्ये. राईट. सो हे काही व्हेरिएशन्स बनू शकतात त्याच्यात. सो ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि बाकी हा एक टाईप इम्पॉर्टंट आहे, साइन आणि कॉसच्या सिम्पली टर्म्स असतील डिनॉमिनेटरमध्ये आणि न्यूमरेटर काय पाहिजे, बट 1 पाहिजे, तरच ही मेथड यूज करायची. अदरवाईज मेथड डिफरंट आहे. हां, जी आपण आधीची एक मेथड बघितली होती. सो इथे तुमचे हे 3 सबस्टिट्यूशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. dx एक तर tan x/2 = t आहे. dx ची व्हॅल्यू काय असणार आहे, 2dt/1 + t². sin x ची व्हॅल्यू किती असणार आहे, 2t/1 + t². आणि cos x ची काय, 1 - t²/1 + t². हे तिन्ही ज्या टर्म्स आहेत या लर्न करायचे आहेत. हां, तरच ते MCQ मध्ये जर चुकून एक्झाम्पल आलं, कारण लेंदी आहे थोडंसं, तर ते लगेच सॉल्व होईल. हे लक्षात घ्या. राईट. आणि बाकी तुमचे जे 3 बेसिक फॉर्म आपण आधी डिस्कस केले त्याच्यावरच हे रिड्यूस होतं. सो थांबूयात आपण, नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू पुढे.